जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अंकलखोप ते 5वा मैल अपघातांचा सापळा, पुन्हा 10 वर्ष चिमुकलीचा बळी, प्रशासन कधी जागे होणार? नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील राज्यमार्ग क्रमांक 151 वरील अंकलखोप ते 5वा मैल हा परिसर सध्या अपघातांचा सापळा ठरत आहे. रस्त्याच्या रुंदीकरणानंतर वाहनांचा वेग प्रचंड वाढला असून वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे निष्पाप नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांचेही जीव जात आहेत. अशातच 27 जुलै 2026 रोजी माळवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात 10 वर्ष सिद्धी रामा खांडेकर या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात संबंधित स्कूटी चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास माळवाडी तासगाव मार्गावरील पाटील सर्व्हिसिंग सेंटर समोर स्कूटी क्रमांक MH10 EX 2074 सायकलवरून जाणाऱ्या सिद्धी रामा खांडेकर वय 10 वर्ष हिला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस करत आहेत. मात्र हा केवळ एक अपघात नसून या परिसरातील सातत्यानं घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेतील आणखी एक बळी असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. टोप ते दिंघची राज्यमार्ग क्रमांक 151 चे रुंदीकरण झाल्यापासून अंकलखोप पेट्रोल पंप ते 5वा मैल या दरम्यान अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या मार्गावर अनेक शाळा, गावे आणि वस्ती असल्यानं दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची वर्दळ असते. मात्र भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. स्थानिक ग्रामपंचायती, स्थानिक पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, शाळा प्रशासन आणि नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अनेक वेळा पत्रव्यवहार व निवेदने देऊन योग्य त्या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांच्यासाठी स्वतंत्र फुटपाथ आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, इशारा फलक, ब्लिंकर लाईट, सुरक्षा बॅरियर आणि वाहतूक नियंत्रणाची मागणी केली आहे. या संदर्भात वृत्तपत्रे, सोशल मीडियासह अनेक माध्यमातून सातत्यानं बातम्या प्रसिद्ध होत असूनही नागरिकांच्या म्हणण्यानुसार अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. परिणामी वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांची मागणी: शाळांसमोर तात्काळ स्पीड ब्रेकर उभारावेत, झेब्रा क्रॉसिंग, फ्लॅशिंग सिग्नल आणि इशारा फलक बसवावेत, शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत वाहतूक पोलीस तैनात करावेत, धोकादायक ठिकाणी CCTV आणि स्पीड कॅमेरे बसवावेत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? हा प्रश्न आता संपूर्ण भिलवडी, माळवाडी, अंकलखोप आणि परिसरातील नागरिक विचारत आहेत. नागरिकांचा इशारा आहे की या अपघातांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडलं जाईल. द जनशक्ती न्यूज प्रशासनाला विनंती करते की या मार्गाची तात्काळ पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील. द जनशक्ती न्यूज या विषयावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणी संबंधित विभागाची अधिकृत भूमिका मिळाल्यास तीही आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवू. धन्यवाद.